मच्छीमार एकजुटीचा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. आजच्या आमच्या या निषेध मोर्चाच्या निमित्तानं मी शासनाला सांगू इच्छितो की आज जर 10 दिवस झाले 15 दिवस झाले या सर्व मच्छीमारांच्या बोटी बंदरावर नांगरलेल्या आहेत. प्रत्येक बोटीमध्ये 10-10 कामगार आहेत. मच्छीमारांचा परिवार आहे. परंतु शासनाला कोणत्याही राजकीय पक्षाला ढुंकून सुद्धा आमच्या कोळीवाड्यांकडे पाहावंसं वाटलं नाही. हीच अवस्था जर शेतकऱ्यांची असते तर सर्व शासकीय नेते शासन या शेतकऱ्याच्या मागे धावलं असतं. आज हा कोळ्याचा कोळी वाली राहिलेला नाही आणि त्यालाच उद्ध्वस्त करण्यासाठी आज वाढवणं बंद तुम्ही करताय. त्यातला थोडासा जरी निधी 1% जरी निधी आज या दुष्काळग्रस्त कोळ्यांसाठी वापरला असता तर हा कोळी समाज सुखी झाला असता. म्हणून मला शासनाला या अनुषंगाने सांगायचं आहे की या 10 दिवसामध्ये जी आमची भूकमारी चालली, जे आमच्या मच्छीमारावर अवलंबून आहेत असे लोक आज 15 दिवसापासून कामगार नसल्यामुळे बेरोजगार आहे. हाताबोटावर असलेली पोट या कोळ्यांचं ह्याच्याकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही. तर मला त्या अनुषंगाने शासनाला सांगावंसं वाटतं की थोडासा निधी वळवा आणि या 10 दिवसामध्ये जे आमचं नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी प्रत्येक बोटी मागे 1 लाख रुपयाचा अनुदान देण्यात यावं अशी मी या शासनाला विनंती करतो. फक्त वाढवण बंदराशी बोलत आहे, निधी द्या बोल काय बोलणार आपण. वाढवण बंदरामुळे लाखो मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत. हा मच्छीमार व्यवसाय संपूर्ण नष्ट होणार आहे आणि ह्यासाठी मच्छीमारांचं कोणतेही म्हणणं केंद्र सरकारने ऐकून न घेताना हा प्रकल्प आज मच्छीमारावर लादलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. मच्छीमारांची एकच मागणी आहे की हा वाढवण बंद प्रकल्प रद्द झाला पाहिजे. केंद्र सरकारने माननीय पंतप्रधानांनी त्याच्यावर मच्छीमारावर लक्ष दिलं पाहिजे. इव्हन गुजरातचा महाराष्ट्राचा संपूर्ण मच्छीमारांचा याला विरोध आहे. असं असताना देखील हा प्रकल्प काही ठराविक लोकांच्या भल्यासाठी केंद्र सरकार राबवित आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. आमची एकच मागणी आहे की वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे, रद्द झालं पाहिजे. रद्द करा रद्द करा. मच्छीमार बंधूंनो, आज आपण वाढवण बंदराच्या विरोधामध्ये जे आंदोलन करत त्याची प्रमुख कारण मी तुम्हाला सांगू इच्छितोय. 76,200 कोटीचा हा मोठा प्रकल्प वाढवण या ठिकाणी एकट्या वाढवण बंदरावर नसून संपूर्ण ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि मुंबई जिल्ह्यावर ह्याचा परिणाम होणार आहे. संपूर्ण हा जिल्हा तिन्ही जिल्हे मच्छीमारांसाठी उद्ध्वस्त होणार आहेत. कारण ह्या ठिकाणी वाढवण बंदरावर जे मोठा प्रकल्प येते त्याच्यामुळे समुद्रामध्ये 12 नॉटिकल मैलापर्यंत हा भूभाग हा बनवणार आहे. त्याच्यासाठी मुंबईचा तिसरा हिस्सा जवळजवळ मुंबईचा तिसरा हिस्सा इथं समुद्रामध्ये उत्पन्न करणार आहेत. त्याच्यामुळे समुद्रात लगतची संपूर्ण मासेमारी उद्ध्वस्त होणार, संपूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होणार, संपूर्ण बागायतदार उद्ध्वस्त होणार, संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होणार. असा संपूर्ण नष्ट करणारा प्रकल्प आम्हाला नको आहे. आम्हाला त्याच्या नोकऱ्या सुद्धा नको आहेत. असंच आम्ही ठासून केंद्र सरकारला सांगू इच्छितो की या कोळ्यावर या मच्छीमार एवढा मोठा अन्याय करू नका. 76,000 कोटीचा प्रकल्प तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राबवू शकता, चांगले कारखाने उभारू शकता, चांगले नोकरी उपलब्ध करू शकता. त्याच्याऐवजी तुम्ही मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचा हा जो कटकारस्थान तुम्ही राबविलेला आहे त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण मच्छीमार वेसावचे मच्छीमार इथे जमून हा निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. दोन मिनिटं बोला.